आज शारदीय नवरात्राचा चौथा दिवस। आजच्या नवदुर्गेचं नाव आहे कुष्मांडा। आश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच नवरात्रीचा चौथा दिवस। या दिवशी कुष्मांडा स्वरूपात दुर्गेची पूजा केली जाते। कुष्मांड म्हणजे कोहळा होय। चंडी यज्ञामध्ये आहुती देताना देवीला कोहळ्याचा हविर्भाग खूपच आवडतो, म्हणून तिला कुष्मांडा म्हणतात। ती सृष्टीची आदिरूप शक्ती आहे। तिने ब्रह्मांडाची रचना केली असून तिचा निवास सूर्यमंडलाच्या आतील लोकात असतो। कुष्मांडा देवीची शरीरक्रांती आणि प्रभा सूर्याप्रमाणे दैदिप्यमान असते। तिच्यामुळेच दाही दिशा प्रकाशमान होतात। ती अष्टभुजा असून तिच्या हातामध्ये कमंडलू, कमळ, जपमाळ, धनुष्यबाण इत्यादी शस्त्रे आहेत। अशी ही कुष्मांडा देवी आज चौथ्या दिवशी सर्व ठिकाणी अत्यंत भावभक्तीने पूजली जाते। आणि यानंतर आपल्याकडे पाचवी देवी म्हणजेच पाचवं दुर्गेचं रूप ते म्हणजे स्कंदमाता। ललिता पंचमीच्या दुर्गा मातेचे नाव आहे स्कंदमाता। स्कंद म्हणजे कार्तिकेय, गणेशाच्या बंधूची म्हणजेच स्कंधाची माता म्हणून या स्कंदमातेची पाचव्या दिवशी पूजा उपासना केली जाते। ती षण्मुख स्कंधाला मांडीवर घेऊन बसलेली असून चतुर्भुज व सिंहवाहिनी आहे। डाव्या व वरच्या उजव्या हातामध्ये कमळ आहे। वर्ण शुभ्र असून काही ठिकाणी पद्मासनाधिष्ट अशी असते। स्कंदमाता दुर्गा देवी अनेक योग साधकांची तपस्या देवता आहे। देवीची उपासना परमसुख व शांतीचा लाभ करून देणारी आहे। या दिवशी ललिता सहस्त्रनाम पाठाने केलेले कुंकुमार्चन सौभाग्य व वैभववर्धक असते। आजच्या दिवशी श्री महालक्ष्मी कोल्हापूर या टेमलाई देवीला भेटावयास जाते। नवरात्रातील हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो। अशी ही स्कंदमाता आणि आजच आपण केलेली कुष्मांडा या दोन्ही देवींचे रूप आजच आपण प्रगट केलेली आहेत।